तर आज बनवणार आहे मुलांसाठी पौष्टिक असा नाश्ता किंवा टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ देऊ शकता. खूप सोपी पद्धत आहे. ह्या पद्धतीने नक्की करून बघा. तर सगळं इथे पौष्टिक असं घेतलेले आहे मी. इथे टोमॅटो आहे आणि मिरच्या घेतल्या 2, बीट घेतले 1 चिरून, रवा घेतला आहे. त्यासाठी तांदळाचं पीठ लागणार आहे आणि सर्व कृती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. खूप हेल्दी असा हा नाश्ता किंवा टिफिनसाठी मुलांसाठी तयार होतो. तर इथे जाड रवा आहे. तर तुमच्याकडे लहान रवा असेल बारीक, त्याला 0 साईज पण म्हणतात, तर तो जर असेल मिक्सरमध्ये नाही काढून घेतला तरी पण चालतो. पण हा माझ्याकडे मोठा रवा असल्यामुळे मी मिक्सरमध्ये काढून घेते. तर बीटामध्ये खूप सारे गुणधर्म आहे, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. बीटामुळे आपलं रक्त सुधारतं, रक्ताची क्षमता वाढते, तसंच आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि भरपूर असं त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, जीवनसत्व आहेत. त्यामुळे आपण इथे बीटाचा वापर करतो आहे. तसं तर बीट खायला मुलं नकार देतात. मुलं खात नाही शक्यतो सॅलड वगैरे. त्यामुळे मग अशा प्रकारे त्यांच्या पोटात गेलेलं कधी पण चांगलं. तर आता इथे मी 2-3 मिरच्या घेतल्यात आणि 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे छान चिरून, आणि ते आता मिक्सरवरती त्याची आपल्याला बारीक अशी पेस्ट करायची. एकदम फाईन पेस्ट नाही केली तरी पण चालते, पण जास्त मोठं पण नाही ठेवायचं. त्यानंतर हे आता मी बारीक करून घेते. बघू शकता, आणि खूप छोटी रेसिपी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण यापुढे आपल्या चॅनलवरती ब्लॉगसुद्धा येणार आहेत, खूप छान छान असे. तर इथे आता मी जो रवा बारीक करून घेतला होता तो घेतला आहे. त्याच्यामध्ये हे जे वाटलेलं आहे ते मी ॲड करते. आणि ह्याला जास्त काहीसुद्धा गोष्टी लागत नाही, कमी साहित्यामध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातात, पण एकदम हेल्दी असा नाश्ता तुमचा तयार होतो. आणि आपल्या डोक्यामध्ये कायम विचार असतो की मुलांना काय द्यावं डब्याला, आणि रोजचं भाजी चपाती खाऊन मुलं कंटाळा करतात, त्यामुळे असं वेगवेगळं दिलेलं कधी पण चांगलं. तर मिक्सरचं भांडं थोडंसं विसळून मी ते पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. छान असं मिक्स करून घेते आणि हे आपल्याला 10-15 मिनटासाठी ठेवून द्यायचे झाकून, कारण हा रवा जो आहे तो त्याच्यामध्ये चांगला भिजला पाहिजे, फुलला पाहिजे. त्याच्यामुळे थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. आणि आता इथे मीठ घातलं आहे चवीनुसार, आणि ह्याच्यामध्ये हळद वगैरे काहीसुद्धा घालू नका, कारण ह्याचा जो नॅचरल कलर आलेला आहे हाच खूप सुंदर आहे, आणि असं वेगळा कलर त्यामुळे मुलांना खूप जास्त आवडतं. छान आता मी मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये फक्त कोथिंबीर घालायची. आणि अजून एक घालायचं राहिले, ते पण आपल्याला घालायचं आहे. मगाशीच सांगितलं मी तांदळाचं पीठ ते किती घालायचं. तर इथे मी 1 वाटी रवा घेतला होता आणि 1 बीट, 1 टोमॅटो, 2-4 मिरच्या. तर त्यासाठी फक्त 2-3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे, जास्त नाही, कारण हा जो डोसा आहे हा कुरकुरीत होतो, त्यामुळे जास्त काही घालायची गरज नाही पडत. दोन 4 चमचे घातले तरी पण चालतात. आता छान असं परत मिक्स करून घेते. आणि हे थोडा वेळ आता मी झाकून ठेवणार आहे आणि 10-15 मिनटं त्यानंतर मग मी बनवणार आहे. आणि एकदम छान, चवीला तर एकदम अप्रतिम लागत होता, कारण बीटामुळे आणि रव्यामुळे दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान झालं होतं. ते आता कोथिंबीर टाकते मी आणि बनवायला घेते, तुम्हाला दाखवतेच आता. तर ह्या पद्धतीत नक्की ट्राय करून बघा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण चॅनल माझा नवीन आहे.
तर इथे तवा मी आता छान तापून घेतला आहे. आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता, रवा सगळा खाली जाऊन बसला आहे. परत मिक्स करून घ्यायचं आहे, कारण सगळं पाणीवरती आलेलं असतं आणि टाकताना पूर्ण हलवूनच टाकायचं आहे. आता तव्यावरती मी तेल टाकून घेते. आता हे तेल तुम्हाला असे वाटेल की हे तुपासारखं असं काही दिसते, पण हे शेंगदाणा तेल आहे, त्यामुळे हे असं दिसते. कारण फ्रीजमध्ये होती डिश तेलाची, त्यामुळे थोडंसं असं थिजल्यासारखं झालं आहे ते तेल. इथे मी आता डोसा टाकून घेतला आहे, ते बघू शकता. कारण कॅमेरा धरून सगळ्या गोष्टी नाही जमत, त्यामुळे मी टाकून घेतला आहे डोसा. आणि छान त्याला आता भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी. गरम गरम पण छान लागतो, थंड झाल्यावर सुद्धा छान लागतो. ह्या पद्धतीत नक्की करून बघा. धन्यवाद.